नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्डिहाइड प्रिपरेशनची एक लास्ट मेथड शिकतोय. साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन. टोलिनचं क्लोरिनेशन करायचंय किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्हचं, बेन्झीनच्या डेरिव्हेटिव्हचं क्लोरिनेशन करायचंय आणि त्याच्यापासून काय तयार करायचं तर अल्डिहाइड तयार करायचं. काय तयार करायचंय? अल्डिहाइड. बघूया तर आपण रिएक्शन. प्रथम तर तुमच्यासमोर टोलिन स्ट्रक्चर काढतोय जे तुम्हाला माहित आहे, तुम्ही 11th क्लास मध्ये शिकलेला आहात, तरी सुद्धा पुन्हा एकदा टोलिन तुमच्या समोर उभा करतोय. टोलिन असा आहे ज्या बेन्झीन रिंगला काय केलेलं असतं, CH3 साइड चेन जोडलेली असते. आता इथं काय लिहिलं बघा की बाय साइड चेन क्लोरिनेशन. साइड चेनचं क्लोरिनेशन करायचं म्हणजे कोणाचं, तर या CH3 चं क्लोरिनेशन करायचं. बेन्झीनशी काही आपला मतलब नाही राहत. ठीक आहे, साइड चेनशी आता रिएक्ट व्हायचंय. मग हे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतं, तर HNO च्या प्रेझेन्स मध्ये होतं. काय होतं? क्लोरिनेशन. क्लोरिनेशन म्हणजे काय? Cl2 ऍड करणे. ठीक आहे, Cl2 ऍड करणे, क्लोरिनेशन. आता काय करायचं नेमकं या ठिकाणी, तर हे जे Cl2 आहे या बेन्झीन रिंग मध्ये, टोलिन मध्ये ऍड करायचे साइड चेनला. बघा तर मग मी हे टोलिन असं लिहितोय तुम्हाला कळावं म्हणून. इकडे एक H, या बाजूला एक H लिहितोय आणि इकडे एक H लिहितोय. ठीक आहे, आणि याच्यावरती मी HNO च्या प्रेझेन्स मध्ये दोन मॉलिक्यूल टाकतोय क्लोरीनचे. तर बघा तुम्हाला समजावं म्हणून असं लिहितोय Cl2 ठीक आहे. पण नेमकं होतं काय, तर आपली HCl रिमूव्ह होतं. बघा नीट बारकाईनं, हा H आणि हा Cl आणि हा H आणि हा Cl बाजूला गेला. आता तुम्ही म्हणा जर इकडचा नाही का, मग इकडचा काढा, कुठलाही दोन काढा. ठीक आहे, निघून जाते. निघून गेल्यानंतर काय होतंय, तर तयार होतंय ते बघा बारकाईनं काय तयार झालं. बेन्झीन रिंग आहे अशीच राहिली. ठीक आहे, बेन्झीन रिंगला हा कार्बन, त्याला हायड्रोजन आहे असा राहिला. या बाजूला मात्र Cl ग्रुप जोडलेत. ठीक आहे, CHCl2. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, असा प्रोडक्ट जेव्हा येतो तेव्हा तो प्रोडक्ट वरती काय केल्यानंतर तुम्हाला अल्डिहाइड तयार होईल. आता साधं गणित आहे. या ठिकाणी आपल्याला काय गरज आहे, CH तर आहे, तर O ची गरज आहे, म्हणजे दोन्ही क्लोरीन काढून टाकायचे. मग काय करायचं, तर याचं हायड्रोलिसिस करायचं, कारण वॉटर मॉलिक्यूल पाहिजे आपल्याला तिथे हायड्रोलिसिस करण्यासाठी. हायड्रोलिसिस करण्यासाठी वॉटर मॉलिक्यूल टाका HOH. ठीक आहे, पण किती मॉलिक्यूल टाका, तर दोन मॉलिक्यूल टाका. किती मॉलिक्यूल टाका? दोन मॉलिक्यूल. आता दोन मॉलिक्यूल टाकल्यानंतर होतं नेमकं काय, यातला जो निगेटिव्ह OH आहे, निगेटिव्ह पार्ट असणारा OH ग्रुप जो आहे, तो याच्यातल्या कार्बनवरती अटॅक करतो. आता कार्बन कसा आहे, तर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, कारण क्लोरीन इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन खेचून घेत आहे. मग कार्बन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, मग इथं दोन क्लोरीन आहेत म्हणून दोन OH ग्रुप. एक क्लोरीनला रिप्लेस केला एका OH न, दुसऱ्या क्लोरीनला रिप्लेस केलं दुसऱ्या OH न, आणि त्याच्याबरोबर हे H गेले ते HCl बाहेर पडले. ठीक आहे, बघा तरी या ठिकाणी होतंय काय काय. आपल्याला साइड प्रोडक्टशी मतलब नाही, पण मेन प्रोडक्ट बघा तयार काय होतोय. तुमच्या लक्षात येते का बघा. आता हे OH ग्रुप या कार्बनला जोडायचे. दोन Cl काढण्यासाठी दोन OH ग्रुप जोडूया. ठीक आहे, हा एक OH ग्रुप जोडला आणि पुन्हा एक OH ग्रुप जोडला. तुम्हाला कळावं म्हणून मी असं लिहितो. ठीक आहे, हायड्रोलिसिस केलं. बाय प्रोडक्ट काय, इथे दोन H आणि दोन Cl, ट्रायसिल बाजूला निघाले. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यात नेमकं काय केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट भेटेल अल्डिहाइड. आता अल्डिहाइड म्हणजे बेन्झ अल्डिहाइड भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या कार्बनला दोन OH ग्रुप जोडलेले असतील तेव्हा तो प्रोडक्ट अनस्टेबल असतो. लक्षात राहू द्या. आणि ज्या वेळेस असा अनस्टेबल दोन OH ग्रुप जोडलेला कार्बनला ग्रुप भेटेल तेव्हा त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करावा. काय रिमूव्ह करावं? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करावा. म्हणजे याच्यातून वॉटर मॉलिक्यूल काढून टाका. कोणताही OH ग्रुप घ्या, कोणताही H घ्या. चला तर मी तुमच्या समोर असा OH ग्रुप काढून टाकतोय. तो OH ग्रुप काढून टाकला, काय होतंय तयार? सरळ सरळ आहे, सिंपल आहे. इथला H चा हा बॉडी इथे शिफ्ट झाला, डबल बॉन्ड होईल आणि हा OH बाजूला निघून जाईल. म्हणजे तुमच्या समोर उभा राहील ते असा सेल प्रोडक्ट. प्रोडक्ट बघा, समजतंय का? बघा प्रोडक्ट काय तयार झाला. हा कार्बन होता तसा, त्याला हा H आहे असा, आणि या ठिकाणी डबल बॉन्ड O तयार झाला. म्हणजेच काय तयार झाला, तर बेन्झ झाली आहे. इकडच्या ऐवजी इकडे H लिहिला तरी चालेल तुम्हाला समजण्यासाठी. याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. काय नाव आहे? बेन्झाल्डिहाइड. विद्यार्थी मित्रांनो, ही साइड चेनचं क्लोरिनेशन करण्याची पद्धत. याच्यापासून आपण बेन्झाल्डिहाइड तयार करू शकतो. टोलिन किंवा बेन्झीन किंवा बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. टोलिनच नाही, दुसराही घेऊ शकतो. लक्षात राहू द्या. तर इथं आपण कोण घेतलाय? टोलिन घेतलाय. टोलिन.
किंवा टुलिन म्हटलं जातं, काही तुम्ही तुमच्या यानं उच्चार करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत समजलं की रिॲक्शन समजली का? पुन्हा एकदा सांगतोय, 2 हायड्रोजन क्लोरीन रिप्लेस केले HNO प्रेझेन्स मध्ये. HNO म्हणजे फोटोलायटिक इफेक्ट किंवा लाईट म्हटलं जातं त्याला. तर त्याच्या साहाय्याने आपण क्लोरीन टाकले, क्लोरीनला रिमूव्ह करण्यासाठी हायड्रोलिसिस केलं. हायड्रोलिसिस केले की 2 OH ग्रुप जोडले, हे दोन्ही OH ग्रुप एका कार्बनवरती असतील तर तो प्रोडक्ट अनस्टेबल असतो, मग त्यातनं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला. रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला इच्छित असा प्रोडक्ट मिळून गेला, त्याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. चला तर मग याचा स्क्रीनशॉट करून घ्या. म्हणजे याच ठिकाणी मी अजूनही पुढचं केटोनच्या काही रिॲक्शन्स आहेत, त्या रिॲक्शन शिकवतोय. ही अल्डिहाइडची लास्ट रिॲक्शन तुमच्यासमोर मांडली प्रिपरेशनची. यानंतर आपण केटोनच्या रिॲक्शन शिकू. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट करून घ्या, म्हणजे मी पुढची रिॲक्शन समजून सांगतो. चला तर मग बघूया आपण केटोन्स बाय असाइल क्लोराइड. म्हणजे असाइल क्लोराइड पासून काय तयार करायचं? तर केटोन तयार करायचं. काय तयार करायचं? केटोन. बघा केटोन तयार करताना कसा करायचा तयार? आता केटोन तयार करताना काय करायचं? प्रथमतः तर ग्रिग्नार रिएजंट बरोबर रिॲक्शन करायची. कुणाची? RMX म्हणजे कोण? ग्रिग्नार रिएजंट. कोणाची रिॲक्शन करायची? तर CdCl2 ची रिॲक्शन करायची. कुणाची? CdCl2 कॅडमियम क्लोराइडची रिॲक्शन करायची. CdCl2 म्हणजे ClCl. ठीक आहे. आता विशेष होतं काय? या ठिकाणी CdCl2 बरोबर जेव्हा तुम्ही रिॲक्शन करता तेव्हा याच्यात Mg हा पॉझिटिव्ह असतो, R हा निगेटिव्ह असतो. इथं Cd हा पॉझिटिव्ह असतो, क्लोरीन ही निगेटिव्ह असतात. बरोबर? Cd2 पॉझिटिव्ह असेल. बरोबर? लक्षात येतंय का? बघा हा निगेटिव्ह म्हणजे हा 2 पॉझिटिव्ह असेल. आता होतं काय? तर यातला जो निगेटिव्ह ग्रुप आहे तो त्यातल्या पॉझिटिव्हवर अटॅक करतो. आता यातल्या R अटॅक केल्यामुळं एक क्लोरीन लिव्हिंग ग्रुप बनून बाहेर पडतो. आता अजून एक क्लोरीन राहतोय, म्हणून काय करायचं? तर अजून एक ग्रिग्नार रिएजंट घ्यायचा. RMgX हा पण पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. पुन्हा हा पण R त्याच्यावर अटॅक करेल आणि हा क्लोरीन बाहेर पडून जाईल. लक्षात येतंय का विद्यार्थी मित्रांनो? होतंय काय? मी तुमच्या समोर व्यवस्थित म्हणतो, अजून तुम्हाला कळावं म्हणून. RMgX हा R सुद्धा अटॅक करेल इथंच आणि Cl निघून जाईल. इथपर्यंत कळालं? मग तयार काय झालं पुढे बघा. R चे किती ग्रुप आहेत? 2. R2 आणि CD1 आहे. बरोबर? आता याच्यातला राहिलेला पार्ट काय? MgX 2 वेळा MgX आणि इथं कोण राहिलं? Cl2. म्हणून आपण त्याला बाय प्रोडक्ट मध्ये असं लिहू शकतो Mg किती आहे? ट्वाइस. X किती आहे? ट्वाइस. आणि Cl किती आहे? ट्वाइस. म्हणून R ट्वाइस MgX Cl असं दिलं तरी चालेल. आपल्याकडे मिळाला R2CD. आता CD आहे मेटल, त्यामुळे तो असतो पॉझिटिव्ह, आणि R आहे तो डोनर, म्हणून त्याला आपण निगेटिव्ह दाखवू शकतो. आता याची रिॲक्शन असाइल क्लोराइड बरोबर करायची. कोणाची? R2CD ची. कोणाबरोबर? असाइल क्लोराइड बरोबर. मग असाइल क्लोराइड बरोबर जर R2CD ची रिॲक्शन केली तर कोण भेटतो? केटोन भेटतो. तर बघा रिॲक्शन मी तुमच्या समोर मांडतो. फॉर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड O Cl हा कोण आहे? असाइल क्लोराइड. आता त्याच्यात ऍसिटाइल म्हणू शकतो CH3 घेतला. प्लस कोणाबरोबर रिॲक्शन करायची? R2CD बरोबर. मग CD लिहिला, त्याचबरोबर या बाजूला R लिहिला, या बाजूला R लिहिला. हे कसे आहेत? निगेटिव्ह आहे. आणि हे कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. CD कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. 2 पॉझिटिव्ह घेतली, त्याच्यामध्ये हे निगेटिव्ह. मग इथं हा R ग्रुप अटॅक करेल या कार्बनवरती. का? कारण हा डेल्टा पॉझिटिव्ह असतो. कारण क्लोरीन हा इलेक्ट्रॉन खेचून घेणारा ग्रुप आहे. मग हा R अटॅक करेल, केला. R ला अटॅक केल्यामुळे काय होईल? हे बॉन्ड शिफ्ट होतील, शिफ्ट होऊन पुन्हा माघारी येतील आणि यातला जो गुड लिव्हिंग ग्रुप आहे क्लोरीन तो बाहेर पडेल. आता हे दाखवायची गरज नाही, पण तुम्हाला कळावं म्हणून पुन्हा एकदा तुमच्या समोर मांडतो. हा बॉन्ड शिफ्ट होईल, पुन्हा निगेटिव्ह चार्जवर निगेटिव्ह चार्जवर रूपांतर पुन्हा बॉन्ड मध्ये होईल आणि मग क्लोरीन बाहेर निघून जाईल. हे दाखवलं तरी चालेल किंवा डायरेक्ट क्लोरीन बाहेर निघून जाताना दाखवलं तरी चालेल. आता हा झाला काय ग्रुप? तर एकच R अटॅच करतोय, मग दुसरा R राहिलाय. म्हणून आणखी एक आपण असिटाइल क्लोराइडचा ग्रुप घेऊ. CH3C डबल बॉन्ड O Cl हा सुद्धा R अटॅक करेल याच्यावरती. हा बॉन्ड शिफ्ट होईल, पुन्हा हा इथं शिफ्ट होऊन माघारी आणि क्लोरीन ग्रुप निघून जाईल. म्हणजे तयार काय झालं ते बारकावेने बघा. हा CH3C डबल बॉन्ड O आणि त्याला जोडला R. CH3C डबल बॉन्ड O आणि त्याला जोडला हा R. बरोबर का? लक्षात आलं का? CH3C डबल बॉन्ड O आणि आलेला R जोडला Cl निघून गेला. तसंच इथं पण झालंय. CH3C डबल बॉन्ड O Cl निघून गेला आणि R जोडला. म्हणजे आपण ट्वाइस ग्रुप लिहू शकतो का? इथं 2 केटोन ग्रुप भेटले. काय भेटलं?
केटोनच पाहिजे ना आपल्याला, भेटला की केटोन, आहे का केटोनच. मग बाय प्रोडक्ट काय भेटला तो आपण बाजूला लिहू शकतो, CdCl2 जो आपण घेतला होता सुरुवातीला तो मिळाला, त्याच्याशी काय मतलब नाही. आपला केटोन मिळाला, लक्षात आलं इथपर्यंत. ही रासायनिक अभिक्रिया कळाली. ही झाली केटोन्स बाय असाइल क्लोराइड, म्हणजे असाइल क्लोराइड पासून आपण केटोन तयार करायला शिकलो. घ्यायचा स्क्रीनशॉट. म्हणजे याच्या पुढची केटोन्स बाय नायट्राइल ही पुढची रासायनिक अभिक्रिया आहे, ती पण घेतो लगेच. ती समजली का बघा, पुन्हा एकदा समजून सांगतोय. RMgX चे दोन मॉलिक्यूल घेतले आपण. RMgX चे दोन मॉलिक्यूल घेतल्यानंतर CdCl2 वरती टाकलं, CdCl2 RMgX च्या दोन मॉलिक्यूल वरती टाकलं तर आपल्याला R2CD भेटला. त्याच्यात R हा निगेटिव्ह असेल, CD हा पॉझिटिव्ह असेल. त्याची असाइल क्लोराइडच्या दोन मॉलिक्यूल बरोबर रिएक्शन लावा. असाइल क्लोराइडचे दोन मॉलिक्यूल जेव्हा त्याच्याबरोबर रिएक्ट होतील तेव्हा तुम्हाला त्याच्यापासून केटोन भेटेल. आता ह्या R च्या ऐवजी तुम्ही कोणी CH3 C2H5 C3H7 त्यानुसार अल्काइल ग्रुप कोणताही जोडू शकता आणि त्यानुसार पुढचे केटोन प्रिपेअर करू शकता. मिक्सर केटोन ऍज वेल एज सिंपल केटोन पण तयार करू शकता. सिंपल आणि मिक्सर यातला फरक समजतोय का? सिंपल म्हणजे इकडे CH3 तर इकडे पण CH3 झाला सिंपल, इकडे CH3 इकडे C2H5 हा झाला मिक्स्ड, दॅट इज अनसिमेट्रिकल सुद्धा. मिक्स्डलाच अनसिमेट्रिकल केटोन म्हणतात, सिंपललाच सिमेट्रिकल केटोन सुद्धा म्हणतात. हे लक्षात राहते की आपल्या पाठीमागे झालेलं आहे, तरी सुद्धा ही एक एक्स्ट्रा नॉलेजसाठी मी देऊन टाकलं. आता यानंतर आपण पुढची शिकूया केटोन्स बाय नायट्राइल ही रासायनिक अभिक्रिया शिकू. त्याच्यापासून सुद्धा आपल्याला केटोन्स तयार करायचे आहे नायट्राइल पासून. तो प्रेझेंटचा स्क्रीनशॉट करून घ्या म्हणजे मी पुढची रिएक्शन तुम्हाला समजून सांगतो. चला तर केटोन्स बाय नायट्राइल. नायट्राइल CH3C ट्रिपल बॉन्ड N त्याला म्हणतात नायट्राइल, बरोबर का? नायट्राइल घेतलं, त्याच्यावरती कोण टाकायचं तर RMgX. मग R च्या ऐवजी मी प्रोडक्टच घेतो डायरेक्ट, C6H5MgX हा घेतला. बाणावरती ड्राईट, बाणावरती ड्राईट. विद्यार्थी मित्रांनो होतं काय नेमकं याच्यातलं, जर तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ओळखता आलं तर तुम्हाला रासायनिक अभिक्रिया खूप सोप्या पद्धतीने सोडवता येतील. लक्षात ठेवा, कोणताही ग्रुप असू द्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला ओळखता यावं. आता याच्यामध्ये नायट्रोजन जे आहे तो इलेक्ट्रॉन खेचून घेतो, त्यामुळे कार्बनवरती येतो डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. कसला चार्ज येतो? डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. इकडे C6H5MgX म्हणजे RMgX हा R ग्रुप आहे, MgX आताच आपण बघितलं होतं की Mg पॉझिटिव्ह दाखवला होता, मग R ग्रुप कसा होता तर निगेटिव्ह, हा कसा असेल तर निगेटिव्ह असेल. आता विद्यार्थी मित्रांनो नेमकं होतं काय तर हा करतो अटॅक याच्यावरती, या पॉझिटिव्ह वरती. याच्यावरती अटॅक केल्यामुळे हा बॉन्ड शिफ्ट होतो आणि नायट्रोजन स्वतःकडे घेऊन घेतो. सिंपल प्रोसेस आहे. यानं अटॅक केला, याचा बॉन्ड शिफ्ट झाला, एक बॉन्ड ब्रेक होईल आणि नायट्रोजन कडे होईल, शिफ्ट होईल. मग तयार काय होते बघा, हा CH3 होता तसा C डबल बॉन्ड, मी वरच्या बाजूला लिहितो डबल बॉन्ड, हा नायट्रोजन बरोबर, आणि हा जोडलेला C6H5 तो मी या बाजूला जोडला C6H5. विद्यार्थी मित्रांनो हा जो MgX होता तो या नायट्रोजन कडे निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे हा पॉझिटिव्ह त्याच्या शेजारी जाऊन राहतो MgX. आता X च्या ऐवजी तुम्ही आणखी क्लोरीन ब्रोमीन आयोडीन काय टाकायचं ते टाकू शकता, ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यात नेमकं बदल काय पाहिजे तुम्हाला, नेमकं काय करावं लागेल म्हणजे तुम्हाला केटोन तयार होईल. सिंपल गोष्ट आहे, इथं फक्त तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे याच्या ऐवजी, म्हणजे मी असा ऑक्सिजन लिहितो, हा ऑक्सिजन पाहिजे, समजलं का? मग काय करावं लागेल, हायड्रोलिसिस करावं लागेल. करूया हायड्रोलिसिस. तुम्हाला H3O+ किंवा H2O लिहिलेलं दिसेल, कोणतंही लिहिलेलं दिसेल. याच्यात कोण घ्यायचा, फक्त ऑक्सिजन घ्यायचा. काय करायला CH3C डबल बॉन्ड O C6H5 that is एसिटोफिनोन. काय नाव आहे याचं? एसिटोफिनोन. एसिटोफिनोन काय तयार झालं? एसिटोफिनोन तयार झालं. ही झालं फ्रॉम नायट्राइल पासून एसिटोफिनोन तयार करायची पद्धत. आणखी एक मेथड आहे बघा, जे आपण 11th क्लास मध्ये शिकलोय. एसिटोफिनोन तयार करायची पद्धत कोणती माहित आहे? फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन. ती पण याच्यामध्ये दिली, ती पण एक इथं तुमच्यासमोर मांडतोय की एसिटोफिनोन आपण आणखी वेगळ्या पद्धतीने पण तयार करू शकतो. हाच प्रोडक्ट आपल्याला तयार करायचा. एसिटोफिनोनचं स्ट्रक्चर तुमच्यासमोर इथं मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एसिटोफिनोन नेमकं आहे काय. असं म्हटलं तरी चालेल. C डबल बॉन्ड O आणि हा CH3. C6H5 म्हणजे हे लक्षात आलं, आणि हा एसिटोफिन. चला तर मग फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन पुढची रिएक्शन शिकवतो मी. फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन.
या ठिकाणी काय करायचं रिझल्ट प्राप्त असलेशन रिएक्शन मध्ये, तर महत्वाचं म्हणजे घेताना काय घ्यायचं आपल्याला, बेन्झीन घ्यायचं आहे आणि त्या बेन्झीन वरती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बेन्झीन वरती असाइल क्लोराईड टाकायचं. काय टाकायचं? असाइल क्लोराईड म्हणजे कोण, CH3 C डबल बॉन्ड O Cl टाकायचं. काय टाकायचं? CH3 C डबल बॉन्ड O Cl. आणि याच्यावरती तुम्हाला अनहायड्रस AlCl3 टाकलेलं दिसतं. अनहायड्रस म्हणजे ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूलचा एकही ड्रॉप नसेल, असा एकही वॉटर नसेल, वॉटरचा ड्रॉपही नसेल, असा AlCl3 अनहायड्रस. मग होतं काय नेमकं, हा क्लोरीन जो आहे तो इलेक्ट्रॉन खेचून घेणारा क्लोरीन आहे. कसला आहे? इलेक्ट्रॉन खेचून घेणार. तो कुणाला देतो इलेक्ट्रॉन, तर डायरेक्ट या AlCl3 ला देतो. त्यामुळे होतं काय तयार बघा, तर एक इलेक्ट्रोफाइल तयार होतो आपल्याकडे. त्याच्या अगोदर हे झालेलं तयार लिहितोय AlCl4 आणि डोक्यावरती मायनस येईल. आता मायनस काय येईल, कारण हा क्लोरीन कसा आहे, इलेक्ट्रो निगेटिव्ह, त्याने एक इलेक्ट्रॉन घेऊन गेल्यामुळे ते AlCl आणि मग तो मायनस इथे लिहावा लागला आपल्याला. हे तयार होतं. त्याचबरोबर इथून इलेक्ट्रॉन खेचून गेल्यामुळे तयार झाला तो इलेक्ट्रोफाइल, तुम्ही इथे लिहितोय CH3 C डबल बॉन्ड O, याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. आता विद्यार्थी मित्रांनो हा झाला इलेक्ट्रोफाइल तयार. तर इलेक्ट्रोफाइल तयार झाला म्हणजे याच्यातला जो बेन्झीन मधला जो पाय बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि याच्यातल्या कार्बोनिल कार्बनवरती म्हणजे जो इलेक्ट्रोफाइलचा पॉझिटिव्ह चार्ज तिथे दाखवला आहे त्याच्यावरती अटॅक करेल. अटॅक केल्यामुळे प्रोडक्ट काय तयार होईल बघा. आता प्रोडक्ट काय तयार होतं, तर आपल्याला भेटेल बेन्झीन रिंग तर आहे अशी भेटेल का, ब्रेक झालेली भेटेल. अरे बाबांनो, त्याचं ऍरोमॅटायझेशन ब्रेक झालेलं असेल. बघा आता या बॉन्डला जोडलं कोण, कार्बन जोडला, त्याला डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे आणि या बाजूला CH3 आहे. बाकीचे बॉन्ड जसेचे तसे, पण या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं या ठिकाणी एक हायड्रोजन आहे, पण या ठिकाणी आला पॉझिटिव्ह चार्ज. कारण जिथं बॉन्ड तीनच होत आहेत, 1 2 आणि हायड्रोजनचा एक 3. मग हा एक बॉन्ड कमी आहे, इथं बॉन्ड वाढवण्यासाठी आता या ठिकाणचा जो AlCl4 आहे तो पुन्हा या पिक्चर मध्ये येतो, या रासायनिक अभिक्रियेमध्ये येतो आणि त्यातला जो क्लोरीन आहे तो क्लोरीन पुन्हा या हायड्रोजनला खेचून घेतो. जो इथून आपण बाहेर पास केला होता तो क्लोरीन हायड्रोजनला खेचून घेतो आणि पुन्हा याचं ऍरोमॅटायझेशन कंप्लीट होतं. ऍरोमॅटायझेशन कंप्लीट झालं की आपला मेन प्रोडक्ट तयार होतो, तो म्हणजे ऍसिटोफिनोन. पुन्हा एकदा ऍसिटोफिनोन तयार झाला. बारकाईने बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल, C डबल बॉन्ड O CH3 that is ऍसिटोफिनोन. ऍसिटोफिनोन अशा दोन मेथड आहेत आपल्याला ऍसिटोफिनोन तयार करण्याच्या. एक बाय नायट्राइल्स, पण नायट्राइलची कशी, RNGX डायथर टाकायचा. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला नायट्राइल दिलंय आणि RNGX दिलाय तर त्याच्यापासून ऍसिटोफिनोन केटोन काहीतरी तयार होणार आहे, लक्षात ठेवा. इथं दुसरा CH3 केटोन पण तयार करू शकता, ऍसिटोन पण तयार करू शकता, ऍसिटोफिनोन पण ऍसिटोन पण सिंपल मिक्सड तयार करू शकता. तसंच इथं पण आहे. ठीक आहे, मिक्सड केटोन तयार झाले, लक्षात राहील. अशा प्रकारे आपण आज पूर्णपणे आळ्या तयार करायच्या आणि केटोन तयार करायच्या प्रिपरेशन मेथड्स संपवलेल्या आहेत. यानंतर पुढील लेक्चरमध्ये पुढची रासायनिक आपण बघणार आहोत. याचा स्क्रीनशॉट करून घ्या. तोपर्यंत धन्यवाद.